मुलींचे वसतिगृह. रोहिणी यंदा 12वीला होती. 12वी झाल्यानंतर तिला इंजिनिअरिंग करायची होती आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण तिला तिच्या स्वप्नातल्या महाविद्यालयामध्येच पूर्ण करायचं होतं, जे की बंगलोरला होतं. पण त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्या महाविद्यालयाची कट ऑफच तेवढी असायची. आणि तशी रोहिणी खूप हुशार, मेहनती आणि धाडसी मुलगी होती. बघता बघता बोर्डाची परीक्षा येऊन उभी राहिली आणि परीक्षा संपून अखेर तो दिवस उजाडला रिझल्टचा. रोहिणीला भीती वाटत होती की काय निकाल लागेल याची. शेवटी निकाल समजला की रोहिणीला बोर्डात 93.60% मिळाले होते. तिला खूप आनंद झाला. रोहिणीच्या घरच्यांनाही खूप आनंद झाला. पण खरा आनंद तिचा तो आहे जेव्हा तिला तिच्या स्वप्नातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं होतं. रिझल्टच्या 2 दिवसानंतर प्रवेशासाठी कॉलेजच्या ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया सुरू होणार होती. रोहिणीने ऑनलाईन फॉर्म भरले होते आणि सगळ्यात पहिला तिने तिच्या ड्रीम कॉलेजचा फॉर्म भरला होता आणि त्यानंतर बाकीचे 2-3 कॉलेजचे फॉर्म भरले होते. 4-5 दिवसानंतर रोहिणीला तिच्या ड्रीम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचा मेल आला आणि तो मेल वाचून तिला इतका आनंद झाला की तिचा आनंद गगनात मावत नव्हता. रोहिणी बंगलोरला जाण्याची तयारी करू लागली. रोहिणीने फ्लाईटची तिकीटं बुक केली. बंगलोरला पोहोचल्यानंतर रोहिणी आपल्या मावशीच्या घरी थांबली होती. रोहिणी तिच्या मावशीच्या घरी तोपर्यंत थांबणार होती जोपर्यंत तिच्या कॉलेजची बाकीच्या प्रक्रियेची फॉर्मॅलिटी आणि हॉस्टेलची राहण्याची सोय होत नाही. रोहिणीने आपल्या मावशीबरोबर खूप सारी शॉपिंग केली आणि तिला हव्या होत्या त्या वस्तू घेतल्या आणि रात्री हॉटेलमध्ये जाऊन डिनर केला. डिनरनंतर रोहिणी आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी कॉलेजला गेली आणि ॲडमिशनची बाकीची प्रक्रिया तिने पूर्ण केली. ते झाल्यावर ती हॉस्टेलचे शोधत होती. पण कॉलेजजवळची सगळीच हॉस्टेलं भरलेली होती. रोहिणीला हॉस्टेल सापडत नव्हतं म्हणून ती थोडी टेन्शनमध्ये होती. शेवटी तिची मावशी तिच्या मित्राला विचारून एका हॉस्टेलबद्दल रोहिणीला सांगते. रोहिणी वेळ वाया न घालवता त्या हॉस्टेलची चौकशी करायला जाते आणि नशिबाने तिला त्या हॉस्टेलमध्ये रूम मिळतो. पण ते हॉस्टेल कॉलेजपासून थोडं लांब होतं. पण त्या हॉस्टेलमध्ये बरेच जण तिच्याच कॉलेजमधले होते. रोहिणी मावशीकडून हॉस्टेलला शिफ्ट होते. हॉस्टेलमध्ये प्रत्येक रूममध्ये 2 जण राहत होते. रोहिणी ज्या रूममध्ये राहणार होती त्या रूममध्ये आधीच एक मुलगी राहत होती. पण ती 2 दिवसांपूर्वीच आली होती. मनीषा नाव होते तिचं. तिची आणि रोहिणीची मनीषाबरोबर ओळख झाली आणि चांगली गोष्ट ही की मनीषा रोहिणीच्याच कॉलेजमधली होती. कॉलेज सुरू झालं. रोहिणीचे अजून मित्रमैत्रिणी बनले. रोहिणीची मनीषाबरोबर घट्ट मैत्री झाली. दोघीही कॉलेजला एकत्र जायच्या, एकत्र यायच्या. बघता बघता अभ्यास करत, मस्ती करत कॉलेजचे ते 2 ते 3 महिने उलटून गेले आणि एक रात्र असं काही घडलं की रोहिणीला त्या गोष्टीची कधीच अपेक्षा नव्हती. त्या रात्री मनीषा आणि रोहिणी आपल्या रूममध्ये होत्या. मनीषा थकली होती तर ती लवकर झोपली आणि रोहिणीला झोप येत नव्हती म्हणून ती मोबाईलवर टाइमपास करत तशीच बेडवर पडून होती. रोहिणी झोपणार तितक्यात बाहेरून कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला. मनीषा ही झोपेतून उठली आणि हा आवाज आम्हीच नाही तर हॉस्टेलमध्ये असणाऱ्या सगळ्यांनीच ऐकला. आम्ही बाहेर येऊन बघायला लागलो. सगळेच एकमेकांबरोबर आवाजाबद्दल विचारू लागलो. पण आमच्या हॉस्टेलच्या मालकिणीने आम्हाला काहीच झालं नाही, ते बाहेर असंच कोणीतरी ओरडत असेल असं सांगून आम्हा सगळ्यांनाच रूममध्ये जायला सांगितलं. आम्ही सगळेच रूममध्ये गेलो. पण रोहिणी विचारातच होती की कोण ओरडलं असेल, कारण ते ओरडणं खूपच विचित्र होतं. ते ओरडणं असं साधंसुधं नव्हतं. जसं की कोणी भीतीने ओरडलं आहे, घाबरून ओरडलेलं आहे असं वाटत होतं. मनीषा रोहिणीला विचारात बघून समजावते, जाऊ दे ना रोहिणी, जास्त विचार नको करूस. रोहिणी पण त्या गोष्टीचा विचार सोडून देते आणि दोघीही झोपून जातात. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये रात्रीच्या गोष्टीची चर्चा चालू असते. सगळेच जण त्या आवाजाबद्दल बोलत असतात. असं 1-2 दिवस चालू असतं. 2 दिवसानंतर सगळेच जण ती गोष्ट विसरून आपापल्या कामाला लागतात. 3-4 दिवसानंतर रोहिणीला बातमी कळली
रोहिणीलाच नाही तर इतरांनाही ती समजली. ती बातमी होती, एका मुलीचा रहस्यमय खून झाला. आणि तो खून ज्या ठिकाणी झाला आणि ज्या दिवशी झाला ते समजल्यावर रोहिणीला धक्का बसला. ज्या ठिकाणी त्या मुलीचा खून झाला ते ठिकाण, ती जागा रोहिणीच्या हॉस्टेलपासून अगदी थोड्याच अंतरावर होती. आणि ती तारीख तीच होती ज्या दिवशी सगळ्यांनाच कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला होता. खरं तर तो आवाज त्याच मुलीचा होता. ती मुलगी रोहिणीच्या कॉलेजमध्ये सेकंड इयरला होती. दीपा नाव होतं तिचं. रोहिणीच्या हॉस्टेलपासून अगदी थोड्याच अंतरावर अजून एक हॉस्टेल होतं, तिथे ती राहत होती. दीपाबरोबर तिची एक रूममेट होती. अनघा नाव होतं. पण अनघाला जेव्हा ही गोष्ट समजली तर तिला खूप मोठा धक्का बसला होता. खून झाला म्हणून पोलीस चौकशी सुरू होती. अनघाला दीपाबद्दल प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. तिचा कोणी बॉयफ्रेंड होता का वगैरे वगैरे. पण अनघाने पोलिसांना सांगितलं की दीपा तशी मुलगी नव्हती. ती खूप साधी सरळ मुलगी होती. दीपा गेल्याने अनघाला खूप दुःख झालं होतं. ती अजून काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. पोलिसांनी तिला जास्त काही विचारलं नाही. अनघा आतून तुटली होती. ती धक्क्यातच होती. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. अनघा काही दिवसांनी सुट्टी घेऊन ती आपल्या घरी निघून गेली. पोलिसांची तपासणी सुरूच होती. पण त्यांनाही अजून असा ठोस काही पुरावा सापडला नव्हता. 4-5 दिवस कॉलेजमध्ये ह्याच गोष्टीची चर्चा सुरू होती. पण त्यानंतर सगळेच ही गोष्ट विसरून आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. आणि त्या दिवसानंतर रोहिणीच्या आयुष्यात विचित्र घटना घडायला सुरुवात झाल्या. 1-2 आठवडे गेल्यानंतर एका रात्री रोहिणीला झोप येत नव्हती, म्हणून ती बेडवर पुस्तक वाचत बसली होती आणि मनीषा गाढ झोपली होती. थोड्या वेळाने रोहिणीला हालचाल होताना जाणवली. ती बाजूला बघते तर मनीषा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्याचा प्रयत्न करत असते. पण तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून असं वाटत होतं की जसं काही तिला कोणीतरी पकडून ठेवलंय. रोहिणी मनीषाला उठवते आणि मनीषा झोपेतून उठून तशीच थोडा वेळ शांत बसते. रोहिणी विचारते, काय ग, काय झालं? तू झोपेत अशी काय करत होतीस? त्यावर मनीषा रोहिणीला सांगते, अगं खूप घाणेरडं स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला कोणीतरी खूप घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करत होतं. मला सोडतच नव्हतं. मी अस्वस्थ फील करत होती. तेव्हा रोहिणी बोलते, अगं तुला झोपेचा पक्षाघात म्हणजेच स्लीप पॅरालिसिस सारखं झालं असेल. असं होतं कधी कधी. पण मनीषा तिला बोलते, अगं स्लीप पॅरालिसिसमध्ये असं वाटत होतं की कोणीतरी तुमच्या अंगावर बसून तुमचा गळा दाबतो आहे. असं काहीसं होत होतं, पण हे काही वेगळंच होतं. रोहिणी मनीषाला बोलते, अगं जास्त विचार नको करूस. मनीषा पण थोड्या वेळ शांत होऊन रोहिणीला बोलते, कदाचित असंच काहीसं झालं असेल. असं बोलून दोघेही शांत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी रात्री रोहिणी आणि मनीषा झोपलेल्या असतात. रोहिणीला कसला तरी भास होतो. ती उठून पाहते तर मनीषा जोर जोरात श्वास घेत असते. रोहिणी मनीषाला झोपेतून मनीषा मनीषा अशी हाक मारून उठवते. मनीषा झोपेतून उठते. ती भीतीने पूर्ण घामाने भिजलेली होती. मनीषा रोहिणीला मिठी मारून रडायला लागते. रोहिणी मनीषाला शांत करते आणि तिला पाणी देते. मनीषा शांत झाल्यावर रोहिणी तिला विचारते की काय झालं मनीषा, तू एवढी घाबरली कायस आणि तू रडतेस का? त्यावर मनीषा बोलते, आज मला पुन्हा तसंच झालं. कोणीतरी मला स्पर्श करतंय आणि मला पकडून ठेवलंय. हे ऐकून रोहिणीला सुद्धा टेन्शन येतं. रोहिणी मनीषाला बोलते की स्लीप पॅरालिसिस सारखं येणं चांगलं नाही. एक काम करूया, उद्या लेक्चर झालं की डॉक्टरकडे जाऊया. त्यावर मनीषा पण बोलते, हो चालेल. मनीषाला झोप येत नाही म्हणून ती रोहिणीला तू झोप, तसंही थोड्या वेळात सकाळच होणार आहे असं सांगून ती पुस्तक वाचत बसते. दुसऱ्या दिवशी लेक्चर झाल्यानंतर मनीषा रोहिणीला विचारते, आपण जाऊया का डॉक्टरकडे? कारण मला बेचैन झाल्यासारखं वाटतंय. पण त्यांना स्लीप पॅरालिसिसवर ट्रीटमेंट करणारा असा स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना कुठेच सापडत नाही.
म्हणून त्या ठरवतात की शनिवार रविवारच्या सुट्टीत दुसरीकडे बघूया. त्या रात्री दोघी पण जेवून थोडा वेळ अभ्यास करत बसल्या होत्या. नंतर वेळ पाहतात तर रात्रीचे 12:30 वाजले होते. दोघी पण पुस्तक बंद करून झोपून जातात. थोड्या वेळाने म्हणजेच मध्यरात्री रोहिणीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो. रोहिणी झोपेतच हात बाजूला करते. थोड्या वेळाने पुन्हा तसंच होतं. रोहिणी झोपेतच बोलते, "मनीषा, झोप ना ग गप्प, नको ना हात ठेवूस." असं बोलून पुन्हा रोहिणी हात बाजूला करते. तिसऱ्या वेळेला जेव्हा रोहिणीचा खांदा पकडतो तेव्हा इतक्या जोरात पकडलेला असतो की त्याच्या पकडण्याने रोहिणीचा खांदा दुखायला लागतो. त्या दुखण्याने रोहिणी झोपेतून उठते आणि पाहते तर तिथे कोणीच नसतं. तिला वाटतं की मनीषाने केलं असेल, पण ती मनीषाकडे बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण मनीषा गाढ झोपेत असते आणि मनीषा रोहिणीच्या विरुद्ध दिशेने चेहरा करून झोपलेली असते. त्यामुळे तिने खांद्यावर हात ठेवणं तर शक्यच नव्हतं. रोहिणीला कळतच नाही की हा काय प्रकार आहे. रोहिणी मनीषाला उठवते आणि तिच्याबरोबर झालेला प्रकार सांगते. तेव्हा मनीषा बोलते की हे काय बोलतेस? एवढ्या रात्री तुला पण माझ्यासारखं स्लीप पॅरालिसिस सारखं होतंय का? तशी रोहिणी घाबरणारी मुलगी नव्हती. ती मनीषाला सांगते की नाही मनीषा, आपल्या दोघी बरोबर जे काही होतंय ना ते स्लीप पॅरालिसिस नाही आहे. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. आपल्या रूममध्ये दोघींच्या अलावा अजून कोणीतरी आहे हे ऐकल्यानंतर मनीषा थोडी घाबरते. पण मनीषा रोहिणीला सांगते की कदाचित आपण ह्या गोष्टीचा जास्त विचार करत असल्याने आपल्याला भास होत असते. आपल्याबरोबर जे काही होतंय हे खरं आहे किंवा खोटं आहे हे सुद्धा कळत नाहीये. हे बघ ना, आपण पॅनिक नको होऊया. अजून 1-2 दिवस तरी बघूया काय होतंय ते, आणि मग घरच्यांबरोबर या गोष्टीबद्दल बोलूया. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी आणि मनीषा कॉलेजला जातात. जाताना खिडकी पूर्ण बंद करून रूमला टाळा लावून निघून जातात. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर दोघे पण रात्रीचं जेवण करून जेव्हा रूमवर परत येतात तेव्हा पाहतात तर रूमचं टाळा त्यांना उघडा दिसतं. त्या रूमच्या आत जातात आणि पाहतात तर रूममध्ये काही वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या दिसतात. खिडकी त्यांना थोडीशी उघडी दिसते. ते दोघी पण एकमेकींकडे बघतात आणि एकमेकींनाच विचारू लागतात, "अरे, आपण तर जाताना वस्तू जागच्या जागी ठेवल्या होत्या. रूमला टाळं सुद्धा लावून गेलो होतो. मग हे सगळं कोणी केलं असेल?" दोघी जणी जाऊन आधी आपलं सामान पाहतात. पण सामान तर त्यांचं जशाच्या तसं होतं. त्या ठरवतात मालकिणीला जाऊन विचारायचं. रोहिणी आणि मनीषा मालकिणीकडे जातात आणि तिला विचारतात की आमच्या रूममध्ये कोणी आलं होतं का? त्यावर मालकीण बोलते की नाही, तुमच्या रूममध्ये कोणीच आलं नव्हतं. का असं का विचारताय? तेव्हा रोहिणी त्यांना सांगते की आम्ही सकाळी कॉलेजला जाताना रूमला टाळं लावून गेलो होतो, पण आता आल्यावर पाहतो तर रूमचं टाळं उघडं होतं आणि रूममधल्या वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या दिसल्या. म्हणून विचारलं तुम्हाला. त्यावर मालकीण बोलते की तुम्हीच रूमची चावी दिली असणार तुमच्या मित्रांना वगैरे वगैरे, किंवा कदाचित तुम्हीच गडबडीत रूमला टाळं लावायचं विसरला असाल. तेव्हा रोहिणी बोलते की नाही मॅडम, रूमची चावी तर दिवसभर आमच्याचकडे होती. आम्ही कोणालाच ती दिली नाही. तेवढ्यात रोहिणी आणि मनीषाला 2 दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना आठवतात. त्या दोघी मालकिणीला त्या घटनांच्या बाबतीत सांगतात. तेव्हा मालकीण रोहिणी आणि मनीषाच्या सांगितलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करत बोलतात, "हे बघा, असं काही नाहीये, तुम्हाला भास होत असेल. तुमच्या आधी त्या रूममध्ये कित्येक जण राहून गेले. तुमच्या आजूबाजूला पण बरेच जण राहतात. त्यांच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही." त्यावर रोहिणी बोलते, "मॅडम प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. आम्ही तुम्हाला कहाणी बनवून सांगत नाही आहोत. जे आमच्याबरोबर घडलं तेच सांगत आहोत." त्या दोघींच्या बोलण्यावर मालकीण भडकते आणि ती त्यांना बोलते की या गोष्टी कुठेही बाहेर बोलू नका, जेणेकरून माझ्या हॉस्टेलची बदनामी होईल, आणि जर काही असं झालं तर मला तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी लागेल. रोहिणी आणि मनीषा शांत होतात आणि मालकिनीला सॉरी बोलून आपल्या रूमवर जातात. पण रोहिणी आणि मनीषा यांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की या रूममध्ये कोणीतरी आहे. रोहिणी मनीषाला बोलून वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते आणि पाहते तर काय, वॉशरूममध्ये काळ्या रंगाचे तिला किडे दिसतात. ती 3 ते 4 वेळा फ्लश करते,
पण ते जातच नाहीत. म्हणून ती मनीषाला हाक मारते. मनीषा त्याला विचारते, काय ग, काय झालं? तेव्हा रोहिणी तिला सांगते, अगं हे किडे बघ ना, पाणी ओतून सुद्धा जात नाहीयेत. मालकिणीला सांगून ते साफ करून घेऊया का? तेव्हा मनीषा बोलते, अगं जातील ते, मालकिणीला नको बोलूया, त्या आधीच भडकल्या आहेत आपल्यावर. त्यावर रोहिणी पण बोलते, हो बरोबर बोलतेस तू, तू जाऊ दे, जातील ते, जाऊ दे. असं बोलून दोघी पण झोपतात. एक दोन दिवसानंतर अशी न्यूज किंवा अशी बातमी येते की अनघा कॉलेजमध्ये परत आलेली आहे. तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता असते की दीपाबद्दल अनघाला विचारायचं की काय झालं, कसं झालं. तेव्हा रोहिणी आणि मनीषा पण विचार करतात की अनघाशी बोलूया. असं नाही की अनघाला जुन्या गोष्टींची आठवण करून देऊया, जेणेकरून तिला त्रास होईल. जर तिला कुठल्याही गोष्टीसाठी मदत हवी असेल तर आपण तिला मदत करू शकतो. पण अनघा अजूनही धक्क्यातच होती. ती शांत बसली होती. रोहिणी आणि मनीषा अनघाजवळ जाऊन तिची विचारपूस करतात. हाय अनघा, कशी आहेस? तुला काही मदत वगैरे हवी असेल तर सांगा, आम्ही तुला नक्की मदत करू. अनघा त्यांना उत्तर देते की मी ठीक आहे, थँक्स फॉर दॅट. तुम्ही एवढं विचारलं तेच माझ्यासाठी खूप आहे. अशा बेसिक गोष्टीची विचारपूस करून शांत बसलेली अनघा पण रोहिणी आणि मनीषाशी मनमोकळेपणाने बोलू लागते. एक दोन दिवसात अनघा, रोहिणी आणि मनीषाची चांगली मैत्री झाली होती. एक दिवस रोहिणी आणि मनीषा हिम्मत करून अनघाला दीपाबद्दल विचारू लागल्या. अनघाला दीपाबद्दल विचारल्यानंतर तिचा चेहरा उतरला. तिचा उतरलेला चेहरा बघितल्यानंतर रोहिणीने अनघाला जबरदस्ती केली नाही, पण थोड्या वेळाने अनघा रोहिणी आणि मनीषाला सांगू लागली. दीपाबद्दल जे काही घडलं ते सर्वांना आता समजलं. पण दीपाला काहीतरी वाईट घडणार आहे ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती. रोहिणी आणि मनीषा एकमेकांकडे आश्चर्याने बघून विचारतात, म्हणजे जर तिला माहीत होतं तिच्याबरोबर हे घडणार आहे, मग तिने का नाही सांगितलं कोणाला? तक्रार का नाही केली पोलिसांना? अनघा त्यांना सांगते, तक्रार करण्यासारखीच गोष्टच नव्हती. अनघा त्यांना सांगते की तक्रार करण्यासारखी गोष्टच नव्हती. असं नाही की तिला कोणता मुलगा त्रास देत होता किंवा अजून काही. कधी कधी रात्रीच तिला आमच्या रूममध्ये कोणीतरी असल्याचा भास व्हायचा. दीपाला वेगळंच फील व्हायचं. असं वाटायचं की कोणीतरी तिला स्पर्श करत आहे. जेव्हा ती मला सांगायची तेव्हा मी दुर्लक्ष करायचे. मी तिला बोलायची की तुला स्लीप पॅरालिसिस होत असेल. हे ऐकल्यानंतर रोहिणी आणि मनीषाच्या अंगावर काटा उभा राहतो. दोघी एकमेकींकडे आश्चर्याने बघतात आणि मग पुढे काय झालं असं अनघाला विचारतात. अनघा तिला सांगते, त्याच्यानंतर आमच्या रूममध्ये काळी किडे दिसले. आम्ही त्यांना बाहेर फेकायचो तरी थोड्या वेळाने ते पुन्हा आमच्या रूममध्ये असायचे. असं आम्ही कितीतरी वेळा केलंय, पण काहीच फायदा झाला नाही. ते आमच्या रूममध्ये कसे यायचे ते आम्हाला कळायचंच नाही. दीपा त्यांना बघून सारखी म्हणायची की काहीतरी वाईट घडणार आहे. पण मीच दीपाला म्हणायची, कसल्या अंधश्रद्धा बाळगतेस ग? किडेच आहेत ना ते, ते जातील ना, नको एवढा विचार करूस. 2 दिवसानंतर दीपाचा खून झाल्यानंतर मी माझ्या घरी निघून गेली आणि जेव्हा मी परत आली तेव्हा पाहिलं तर रूम माझा स्वच्छ होता. ते किडे पण नाहीसे झालेले होते. म्हणून मी मालकिणीला विचारलं की माझ्या रूमची कोणी साफसफाई केली होती का? तेव्हा मालक बोलला की नाही, तू गेल्यापासून रूममध्ये कोणीच गेलं नाही. मला काहीच कळत नव्हतं. पण मनात एक विचार असा आला की जाऊ देत, किडे ती घाण सगळी निघून गेली असेल, कारण त्यांच्याचमुळे तर ह्या सर्व गोष्टी घडत होत्या. अनघाचं बोलणं ऐकल्यानंतर रोहिणी आणि मनीषाला धक्काच बसतो. दोघी अनघाला आमचं एक काम आहे असं बोलून अनघाला बाय करून निघतात आणि वाटेत चालता चालता एकमेकांशी बोलतात. दीपाबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्याबरोबर पण तशाच घडतायत. आणि ती बोलल्याप्रमाणे ते किडे आपल्या रूममध्ये काय करतायत? त्या दोघीही घाबरल्या होत्या. रूममध्ये आल्यानंतर त्यांना ते किडे तिथेच दिसले. त्या दोघी खूप घाबरतात. त्या विचार करतात की काय करायचं. तेव्हा मनीषा रोहिणीला बोलते, थांब, मी माझ्या बाबांना फोन करते. मनीषाचे बाबा खूप मोठे ज्योतिषशास्त्र होते. मनीषा आपल्या बाबांना त्यांच्याबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगते. ती रूममध्ये असलेल्या किड्यांबद्दल बोलते. ती आपल्या बाबांना सांगते की बाबा, तुम्हाला ऐकल्यानंतर विचित्र वाटेल, पण आमच्या कॉलेजमधल्या एका मुलीचा खून झाला
आणि तिच्या पण रूममध्ये हे असेच किडे असायचे आणि ती सारखं बोलायची की काहीतरी वाईट घडणार आहे. म्हणून हे ऐकल्यानंतर मनीषाच्या बाबांना थोडा अंदाज येतो. ते मनीषाला सांगतात की तुम्ही दोघी पॅनिक होऊ नका. मनीषाचे बाबा मनीषाला एक उपाय सांगतात. ते तिला बोलतात की पाण्याने भरलेला ग्लास घे आणि त्या ग्लासात एक लिंबू टाक. जर तो लिंबू पाण्यावर तरंगला तर समज सगळं ठीक आहे, आणि जर तो खाली बुडाला तर काहीतरी वाईट आहे. मनीषा त्यांनी सांगितलेला उपाय करते. लिंबू कितीतरी वेळ पाण्यात तरंगत असतो. ते बघून त्यांचा जीवात जीव येतो. पण अचानक लिंबू पाण्यात बुडतो. ते पाहिल्यानंतर दोघींनाही धक्का बसतो. मनीषा आपल्या बाबांना सांगते. ते दोघींना धीर देतात. तुम्ही घाबरू नका, पॅनिक नका हो. मी माझे बाकीचे मित्र आहेत, त्यांना घेऊन लगेच येतो. असे बोलून ते फोन ठेवतात. मनीषाचे बाबा मनीषाकडे पोहोचल्यानंतर ते आणि त्यांचे मित्र रूमची पडताळणी करतात. त्यांना काहीतरी जाणवतं. ते मनीषाला बोलतात की तुमच्या रूममध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. कोणीतरी तुमच्यावर काळी जादू केलेली आहे, म्हणून ते तुमच्याबरोबर असं घडतंय. ते दोघींना विचारतात, तुम्हाला कोणी काही खायला दिलं होतं का, किंवा तुम्ही कोणाचं काहीतरी खाल्लं होतं का? त्यावर दोघीही बोलतात की कॉलेजमध्ये तर आम्ही एकमेकांचा डब्बा शेअर करूनच खातो आणि आम्हाला असं आठवत पण नाही. त्या दोघीही बोलतात, कॉलेजमध्ये तर आम्ही एकमेकांचा डब्बा शेअर करूनच खातो आणि आम्हाला असं आठवत पण नाही की आम्हाला कधी अनोळखी व्यक्तीने खाण्याची ऑफर केलेली आहे. तर ते बोलतात, ठीक आहे. मनीषाचे बाबा लाल कलरचा धागा मनीषा आणि रोहिणीच्या हातावर बांधतात आणि तंत्रमंत्र करून त्या रूममध्ये एक द्रव्य शिंपडतात. मनीषाचे बाबा दोघींना पण सांगतात, आता सगळं ठीक आहे, तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. फक्त एवढंच करा की कोणी खायला दिलं तर ते खाऊ नका, आपलाच डब्बा खा. असं बोलून ते निघून जातात. त्या दिवसानंतर रोहिणी आणि मनीषाला कसलाच त्रास झाला नाही. त्यांना रात्रीचे जे भास होत होते ते सगळेच बंद झाले होते. ते किडे सुद्धा रूममधून निघून गेले होते. आम्ही सगळीकडे पाहिलं तर कुठेच नव्हते. त्यानंतर रोहिणी आणि मनीषाने आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. ते दोघीही आज चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहेत. रोहिणी आणि मनीषाने त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते त्यांनी त्यांच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना कोणालाही काही सांगितलं नाही. ती गोष्ट दोघींनीही गुपित ठेवली. कधी त्या दोघींमध्ये विषय निघाला की त्यांच्या अंगावर शहारे येतात. त्यानंतर त्यांनी कोणीही काही खाण्याची ऑफर केली तर त्या अजिबातच घ्यायच्या नाहीत, कारण त्यांच्या मनात ती भीती भरली होती. पण दीपाच्या मृत्यूचे रहस्य ते रहस्यच राहिलं. पोलिसांनाही तिच्या खुनाची तपासणी करून काहीच पुरावा हाती लागला नाही. त्यांनी रहस्यमय मृत्यू दर्शवून तिची केस बंद केली. पण कधीकधी मनात विचार येतो, दीपाच्या मृत्यूबद्दल. त्या रात्री काय घडलं असेल?